नमस्कार मित्रांनो, मी सागर जाधव। आज रेशन कार्ड असणे खूप गरजेची गोष्ट झाली आहे। जर रेशन कार्ड नसेल तर बरीचशी कामे खोळंबतात किंवा होत नाही। पण एखाद्याचे रेशन कार्डच हरवले असेल किंवा खराब झाले असेल तर त्यांनी काय करायचे? त्यांच्यासाठीच आपण हा व्हिडिओ बनवला आहे। ऑनलाईन घरी बसल्या तुम्ही तुमच्याच मोबाईलवरून तुमचे रेशन कार्ड कसे डाउनलोड करायचे ते मी स्टेप बाय स्टेप सांगणार आहे। जर तुम्ही आमच्या चॅनलवर प्रथमच आला असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो। चला तर आपण व्हिडिओ सुरू करूया। प्रथम आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर जाऊया। आपल्या मोबाईलमधील प्ले स्टोअर या ॲपवर जाऊन सर्चमध्ये मेरा रेशन हे ॲप सर्च करू। त्यानंतर असा इंटरफेस ओपन होईल। हे ॲप आपण इन्स्टॉल करून घेऊया। ॲप इन्स्टॉल झालेले आहे, ते ॲप आपण ओपन करून घेऊया। ओपन केल्यानंतर परमिशन ॲलो करा। त्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस ओपन होईल। भाषा सिलेक्ट करून घ्या। त्यानंतर गेट स्टार्टेडवर क्लिक करा। त्यानंतर बेनिफिशरीज युजर्समध्ये तुमचा आधार कार्ड नंबर टाकून घ्या। तुमचा आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर कॅप्चा जसा आहे तसा टाकून घ्या आणि लॉग इन विथ OTP म्हणा। OTP सेंड सक्सेसफुली मेसेज येईल। त्यानंतर तुमच्या मोबाईलवरती OTP येईल, तो OTP टाकून घ्या। जय श्री राम। त्यानंतर OTP व्हेरीफाईड सक्सेसफुली होईल। त्यानंतर हे स्किप करा। त्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस ओपन होईल। त्यानंतर मॅनेज फॅमिली डिटेल्सवर क्लिक करून तुम्ही तुमचं रेशन कार्ड पाहू शकता। त्यामध्ये KYC झाले आहे किंवा नाही ते पण चेक करू शकता। त्यानंतर तुम्ही तुमचं रेशन कार्ड डाउनलोड करू शकता। वरती कोपऱ्यामध्ये ॲरो आहे, तिथं क्लिक करा, तुमचं रेशन कार्ड डाउनलोड होईल। त्यानंतर त्याची PDF ओपन होईल। PDF मध्ये रेशन कार्ड होल्डर जो कोणी असेल त्याचे